पाकिस्तानची बद्दलची आणखी एक अपडेट। एअर डिफेन्स सिस्टीम अयशस्वी झालेली आहे। पाक हवाई दलाचे AWACS सिस्टीम भारतीय सेनेकडून निष्क्रिय करण्यात आले। या घडीची आणखी एक मोठी अपडेट। पाकिस्तानने हल्ल्याचे जे प्रयत्न केले ते सपशेल परतावून लावलेले आहेत। भारताने पूर्ण क्षमतेने परतावून लावलेत आणि एअर डिफेन्स सिस्टीम ही अयशस्वी झालेली आहे। सोमेश, सगळीकडे आता पाकिस्तानला ज्या पद्धतीने आपण परतवतोय आणि आणखी एक त्याचं उदाहरण म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम आपण त्यांची अयशस्वी केलेली आहे, निष्क्रिय केलेली आहे। नक्कीच एअर डिफेन्स सिस्टीम आपण निष्क्रिय करतोय त्यामागे मुख्य कारण एकच आहे की जर भारताकडून जर हवाई मार्गे पाकिस्तानवर हल्ले झाले तर त्या हल्ल्यांना एकमेव धोका असेल तो म्हणजे पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा। त्यातून फायर केल्या जाणाऱ्या मिसाईलमुळे, तिथल्या रडारमुळे, कारण एअर डिफेन्स सिस्टीममध्ये रडार देखील असतात, मिसाईल लॉन्चर असतात, त्यामुळे या सगळ्याचा एकत्रित जी एअर डिफेन्स सिस्टीम असते ती जर आपण निकामी केली तर त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानचं जे एअर स्पेस आहे, पाकिस्तानचं अवकाश आहे, पाकिस्तानचं आकाश हे पूर्णपणे भारत डॉमिनेट करू शकतो। आणि जर पाकिस्तानचं आकाश डॉमिनेट झालं तरच पाकिस्तान या सगळ्यामध्ये थांबेल आणि पाकिस्तान कुरापती थांबवेल असं आहे। कारण अन्यथा जर हवाई मार्गे किंवा नौदलाच्या मार्गे समुद्री हद्दीमध्ये जर युद्ध सुरू झालं तर कंगाल पाकिस्तानला काही फरक पडणार नाही, परंतु भारताला त्याचं नुकसान सोसावं लागेल। त्यामुळे हे युद्ध हवेतल्या हवेत होणं आणि हवेतल्या हवेत होत असताना कमीत कमी नुकसान हे भारतासाठी आहे। आणि त्याचवेळी पाकिस्तानचं स्काय, पाकिस्तानची एअर स्पेस पूर्णपणे डॉमिनेट करणं असं आता भारतीय हवाई दलांनी आपल्यासमोर लक्ष ठेवलेलं कळतंय। कारण ज्या पद्धतीने गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ले केले जात होते त्याच पद्धतीने आता पाकिस्ताननी फक्त मिसाईल डागायचे आणि भारतावरती हल्ले करायचे असा एक पवित्रा घेतलेला दिसतोय। कारण त्यांच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला तर ती विमानं पाडलेली आहेत, 2 विमानं भारतांनी पाडलेली आहेत। त्यामुळे आणखीन विमानं घेऊन भारतात येण्याची हिंमत आता पाकिस्तान करणार नाही। दुसऱ्या बाजूला ते जमिनीच्या मार्गाने भारतात येऊ शकणार नाहीत कारण आपल्या सीमा अतिशय मजबूत आणि कणखरपणे कडेकोट बंदोबस्तात आहेत आणि समुद्री मार्गे मात्र पाकिस्ताननी येण्याचा काही संबंध शक्यताच नाही। त्याचं कारण असं आहे की समुद्री मार्गे सुद्धा भारतीय नौदल हे पाकिस्तानपेक्षा खूप मजबूत आहे आणि भारताची समुद्री हद्द सुद्धा मोठी आहे। त्यामुळे एअर स्पेस डॉमिनेट करणे हे भारतासमोरचं एक आव्हान असेल। ज्या दिवशी आपण पूर्ण एअर स्पेस डॉमिनेट करू त्या क्षणी पाकिस्तान हरलेला असेल या युद्धात, इतकं निश्चित। सोमेश, आपल्या सोबतच राहा। सध्याची अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा देऊया। जम्मू काश्मीरच्या सीमा भागात पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। जम्मू काश्मीरला मिसाईल आणि ड्रोनने टार्गेट करण्याचा पाकचा प्रयत्न होता, मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेने पाकचे हल्ले सक्षमपणे आणि सडेतोडपणे परतावून लावलेले आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी हल्ला करण्याचे प्रयत्न, मात्र भारताने सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। जम्मू काश्मीरला मिसाईल आणि ड्रोनने टार्गेट करण्याचा, अटॅक करण्याचा पाकचा प्रयत्न जो भारताने परतावून लावला आहे। सोमेश कोलके पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण बघितलं साधारण 1 ते 1.5 तास झालाय, मात्र प्रत्येक मिनिटागणिक आता हल्ल्याची तीव्रता जी आहे ती त्यांनी वाढवत नेलेली होती आणि आपण देखील प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलंय। आणि आता आपण प्रतिहल्ला करण्याच्या तरी, जसं आपण मगाशी बघितलेलं होतं, लाहोरवर आपण ड्रोन जागलेले होते आणि आता आणखी आपली ऍक्शन जी आहे ती तीव्र होत जाईल। सोमेश, हो नक्कीच, आता आपण पाहतोय की प्रतिहल्ला भारताच्या वतीने आणि हा सर्व दिशांनी होतोय। तो ज्या पद्धतीने आपण पाहिलंय की आता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार पश्चिमी नौसेनेची कमांड म्हणजे वेस्टर्न नेव्हल कमांड, ज्याचं मुख्यालय हे मुंबईमध्ये महाराष्ट्रात आहे, ते देखील आता तयारी करतायत पाकिस्तानवरती हल्ला करण्याची किंवा पाकिस्तानला याचं उत्तर देण्याची। कारण भारताने जी भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट ठेवली आहे या संपूर्ण प्रकरणात भारताच्या भूमिकेत एक वाक्यता आहे, ते म्हणजे आम्हाला प्रकरण चिघळेल असं करायचं नाहीये, पण जर पाकिस्ताननी परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न केला, जर पाकिस्ताननी विषय वाढवला तर मात्र आम्ही हा विषय संपवू, म्हणजे आम्हीही त्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊ। यामध्ये तसूभरही भारताने कुठल्याही प्रकारे बोटचेपेपणा केलेला नाहीये। त्यामुळे सध्याच्या घडीला जी माहिती आपल्याला मिळते, जे आपण पाहतोय त्यानुसार आता तरी जे सगळे वेगवेगळेचे प्रयत्न झाले, या प्रयत्नांमध्ये म्हणून या सगळ्या गोष्टींचा पाकिस्तानकडून एक प्रयत्न करण्यात आला की ड्रोनच्या मार्फत असेल, मिसाईलच्या मार्फत असेल, कसं तरी काहीतरी डॅमेज म्हणजे एक तरी मोठं नुकसान आम्ही भारताचं केलं असं त्यांना
जगासमोर किंवा स्वतःच्या देशवासियांसमोर दाखवून द्यायचे आणि म्हणून हा प्रयत्न सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला टप्प्याटप्प्याने आपण पाहिलं की कालपर्यंत पाकिस्तानच्या 100 किलोमीटर अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले। ती भारतीय सीमेपासून पाकिस्तानच्या 100 किलोमीटर आतमध्येपर्यंतचा तो परिसर होता। आणि आज जे आपण दुपारी अपडेट ऐकलं त्यानुसार पाकिस्तानने काल केलेल्या चुकीनंतर आज लाहोरची एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम जी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं। त्यामुळे आज थेट हल्ला सुरू झालाय तो लाहोरपासूनच प्रत्युत्तराला सुरुवात झालेली आहे। जर पाकिस्तानने आणखीन चुका केल्या तर हळूहळू पाकिस्तानची प्रत्येक एअर डिफेन्स सिस्टीम ही निकामी करणं आणि ती निकामी करत पाकिस्तानी एअरस्पेस पाकिस्तानचं आकाश हे पूर्णपणे डॉमिनेट करणं अशा स्वरूपाच्या स्ट्रॅटेजीनी सध्या काम करताना आपल्याला भारतीय हवाई दल आणि दिसतंय। आणि त्यासोबतच आत्ता अगदी नवी दिल्लीमध्ये थोड्या वेळापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून पंतप्रधानांना या सगळ्याविषयीची माहिती दिली जाते। राजनाथ सिंग यांना या सगळ्याविषयीची माहिती डिफेन्सच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून दिली जाते। आणि जर आपण पाहिलं तर परराष्ट्र मंत्रालय पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये या सगळ्या विषयात जर आपण प्रत्येक पत्रकार परिषदेला पाहतोय देशाचे परराष्ट्र सचिव परराष्ट्र खात्याचे मंत्र्यांनंतरचे सर्वोच्च अधिकारी हे प्रत्येक पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। आणि पहिल्या दिवसापासून भारताने कुठल्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर यामध्ये भारताचं जे प्रत्युत्तर आहे त्यात कोणालाही खोडा घालण्याची संधी दिलेली नाही आहे किंवा भारताच्या प्रत्युत्तराला ब्रेक लावण्याची संधी किंवा ब्रेक लावण्याचा चान्स हा कुठल्याही देशाला मिळणार नाही, तो युनायटेड नेशन्सला मिळणार नाही याची काळजी घेतली आहे। आत्ता देखील आपल्याला पुन्हा एकदा ती काळजी घ्यायची आहे। म्हणून एस जयशंकर यांनी आत्ताच म्हटलंय की मी आता युनायटेड नेशन्सच्या ज्या प्रमुख आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आत्ता नुकतंच काजा कल्लास या ज्या युनायटेड नेशन्स युरोपियन युनियनच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत फॉरेन अफेअर्स आणि सिक्युरिटी पॉलिसीच्या आणि युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्ष आहेत यांच्यासोबत सध्या एस जयशंकर यांचं फोनवरून बोलणं झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।